डिसिशन मी घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे स्वतःसाठी घेत. बघ तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणतील की सचिन अहिर हे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलून गेले. बघा कसं असतो, जे बोलणारी जी लोक आहेत ना, 2019ला मग ही भूमिका का नाही त्यांनी बोलण्याचं काम केलं. म्हणजे ज्यावेळी लोक आपल्याकडे बाहेरच्या पक्षातून येत आहेत त्यावेळी आपण त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याकडनं गेलो तर मग त्यांना आपली वेगवेगळी पदवी आपण देतो आहे. तर मला वाटतं ते संयुक्तरित्या होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांसारख्यांनी एक व्यक्तीमध्ये मला ज्यावेळी उपसभापतीचा हा बहुमान देण्याचं काम केलं तर स्वाभाविकच आहे की मी एवढ्या चळवळीत देणार. कारण का होतो कमलेश, आपण फक्त टेनेचर बघतो का 99 ते 2014मध्ये मी 3 वेळा आमदार होतो, मंत्री होतो, पण त्याच्या अगोदर जे कष्ट जे आम्ही घेतलेले आहेत, जे संघर्ष आम्ही पाहिलेले आहेत, फार कमी लोकांना माहीत आहे. मी अर्थात सभागृहामध्ये मांडण्याचं काम केलं. मग कुठेतरी एक आपल्यालाही असं वाटते की बा आता हे स्टॅगरन होण्यापेक्षा आपल्याला नवीन करायला. आणि मला दुसरा महत्त्वाचा आहे की जी जिद्द ह्यांच्यामध्ये आहेत, आणि मी इन्स्टा किंवा सोशल मीडियावरती फॉलोअप करतो आहे की श्रीकांत शिंदे जसं लीड करतो आहे आता, जिल्ह्यामध्ये जाणे, कार्यकर्त्यांशी इंटरॅक्शन करणे, हे करणे जे आपल्याकडे लॅक होत होता. कारण निवळ मेळावे घेऊन होणार नाही, तुम्हाला जोपर्यंत कार्यकर्त्यांशीच होणे. अर्थात ते केल्यामुळे फार एक नंबर आपण होत असे नाही, पण एफर्ट्स जे दिसत आहेत तो एक अट्रॅक्शनचा भाग होता. म्हणजे आदित्य ठाकरे एफर्ट्स घेत नव्हते का? नाही ते नाही. बघा कसं आहे, प्रत्येकाची काम करण्याची एक शैली आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या पर्यायाने काय करायचं त्यांनी केलेलं आहेत, ह्यांच्या पर्यायाने काय केलेलं आहे. पण जे एफर्ट्स आपल्याला जिल्ह्यामध्ये जाऊन घेणं, म्हणजे मी तर तुम्हाला अगदी सांगायचं असेल तर मी तर त्यांना एक वेळा सांगितलं की तुम्ही माझ्यासकट कोणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुमचा संपर्क हा जिल्हा प्रमुखाशी डायरेक्ट असला पाहिजे, थेट असला पाहिजे, त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे. पण ते दुर्दैवाने तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे. अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे नकारता येणारच नाही ना. पण तुम्ही म्हणजे एक काय म्हणतात, तुम्ही तसे मितभाषी आहात, पण तरी तुम्ही हे एका फार डिसेंट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षाच्या नेतृत्वाने दौरे केले नाहीत, भेटले नाहीत, रिवायवलचा प्लॅन नव्हता, हेच तुम्ही सांगताय ना? नाही, हे तर मी तुम्ही टीका करण्यापासून बचतात, पण तुम्ही फार सोप्या शब्दात हे सांगण्याचा प्रयत्न. आता त्याचा अर्थ तुम्ही आणि जे वेगळा अर्थ बघणार आहे त्यांनी तो काढायचा नाही. पण मी सांगतोय ना, म्हणून नाही तर मी शब्दच वापरले नसते. आणि हे महत्त्वाचा भाग यासाठी आहे, म्हणजे मी माझ्या बाबतीतला सांगितलं का मला जोपर्यंत गोष्टी पटत नाही आणि मी माझा आहे, कदाचित मागचा बघण्याचा दृष्टिकोन हे त्यांना पटत नसेल की काहींना पटत नसेल, असंही आहे. आता ही चर्चा पण होते की आम्ही त्यांना भरपूर काय दिलं, भरपूर काय घ्यायचं, पण भरपूर दिल्याची डिलिव्हरन्स पण केली ना आम्ही. म्हणजे मला परिषद 2 वर्षानंतर मिळाली, पण ती मिळाली म्हणजे मग मी का लेट दिली हे दिलं असं नाही. माझ्या अगोदर दुसरे स्थानिक आमदार होते त्यांना दिली, तरी मी कधी तक्रार केली नाही, विश्वासाने राहिलो. पण त्या विश्वासाची चीज करून त्यांच्या विधानसभा असेल, जिल्हा म्हणजे पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये आज एक आमदार बाबाजी काळेच्या रूपाने निवडून आला. म्हणजे ते एफर्ट्स होते, म्हणजे संघटनात्मक. अर्थात पक्षाची ताकद असेल नसेल तरी देखील पक्षाचं नाव तो होताच होता, पण ते आपण मिळून घेण्याचं काम केलं. अजितदादांचा दुर्दैवी मृत्युमुखी झाल्यानंतर पण देखील त्या संपूर्ण परिसरामध्ये लाट असताना 6 जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणले, 11 पंचायत समिती बाबाजी काळेंच्या नेतृत्वाखाली आणले आणि सभापती आज आपल्या तिकडे. तर ह्या गोष्टी पण करण्याचं काम आपण केलं आणि ते प्रामाणिक केलेलं आहे. आणि आता त्या जिद्दीने आणि जोमाने मला असं वाटते की आता मला इकडे अजून काम करण्याचा स्कोप आहे आणि या पदावर राहून मी सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करीन, हा दृष्टिकोन माझा होता. तुम्ही म्हटलात की हे सगळे विषय आहेत, कुठल्या विषयांचा तुम्हाला त्रास होता. तुम्ही जेव्हा तुम्ही जो निर्णय घेतला, तुमची उपसभापतीपदी निवड झाली, तुम्ही म्हटलं की मला बहुमान दिला उपसभापती पदाचा, मग असंही म्हटलं जाईल की सचिन अहिर हे पदासाठी तिकडे गेले. कसं आहे बघा, एक तर गोष्ट बोलणाऱ्यांचं आपण तोंड तर काय बंद करू शकत नाही. एक वर्ग असं पण आहे ना की ते सांगतायत की बा हा बहुमान तुम्हाला, म्हणजे मी पक्षात राहून पण मला मिळाला असता का? पक्षात राहून पण म्हणजे समजा मी आता एक सत्तेतला आमदार ज्यावेळी होतो 2.5-3 वर्षाचा, तेव्हाही मिळाला असता का? तर हा स्वार्थ हा काय व्यक्ती म्हणून स्वार्थ नाही आहे. ज्यावेळी एक घटक ज्या लोकांचं तुम्ही नेतृत्व करता तेही बघतायत ना की बा आमचे प्रश्न तुमच्याकडनं कसे सुटत आहेत, आणि मग तो सत्याचा मार्ग असेल तर तो सत्य मार्ग आहे, तुम्ही स्पष्टपणे स्वीकार करून घेऊन मी गेलो आहे ना. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं, तुम्ही नुकताच तेव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमधून. तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं किंवा अनेकांना असं वाटलं होतं, जे राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत किंवा पक्षातले कार्यकर्ते जे जवळनं बघतात, की तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये असणारे, तेव्हा तर एकसंघ शिवसेना तेव्हा होती, तेव्हा त्या वरिष्ठ मंडळींपैकी मंत्रिपदाचा अनुभव असणारे, मुंबईत येणारे आणि विशेष करून ज्या मतदारसंघातनं आदित्य ठाकरे निवडून आले तिथलं प्रतिनिधित्व करणारे तुम्ही कधी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण तुम्हाला संधी मिळाली नाही, हे अनेकांना तेव्हा भुवया उंचावणार होतं.
तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया ती खंत कुठेतरी मनात आहे की सचिन अहिरांना 2019ला मंत्रिपद मिळालं नाही? नाही, कसं आहे, मी खंत आणि रडणारा कार्यकर्ता कधीच नाही राहिलो आहे. म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 15 वर्ष होतो, मुंबईचा अध्यक्ष 2 वर्ष टर्म होतो, चेअरमॅन राहिलो, मंत्री राहिलो होतो. कमलेश, मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की मला हा ऑप्शन 2014ला स्वतः उद्धवजींनी पण दिला होता. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी तरी सांगितलं होतं की सचिन, तुम्ही शिवधनुष्य उचललं पाहिजे. आणि तुम्हाला मी आज सांगतो या व्यासपीठावर, मी खूप कमी लोकांना बोललो आहे की मी AC नेल्सनचं सर्वे केलं होतं. कारण मोदीजींची जी लाट होती लोकसभेमध्ये आली ती विधानसभेमध्ये पण कंटिन्यू होती. मी ती निवडणूक दुसऱ्या क्रमांकावरती निवडून राहण्यासाठी मी लढलो आहे. म्हणजे मला पराभव दिसत होता. त्यावेळी मला वाटलं असतं तो ऑप्शन, पण मी निर्णय घेतला की नाही, आता आपण जर घेतलं, मंत्री राहिल्यानंतर आपण पक्षामध्ये दुसरा जातोय, तेव्हाच मी कॅबिनेट झालो असतो, तेव्हाच मंत्री झालो असतो, पण मी भूमिका घेतली नाही. पण तेव्हा कुठे जाणार होता डोक्यात विचार करता? भाजप शिवसेनेत जायचं होतं. म्हणजे पण 14ला भाजप आपली शिवसेना वेगळे लढले होते. नाही, आपली लढाईच तिची नाही भाऊ, मी का विचारलं, कारण 14ला भाजप शिवसेना वेगळे लढले होते, तेव्हा युती तुटली होती. त्यांच्याकडनं तसं काहीच तुम्ही म्हटलं की लाट मोदींची होती. नाही, मोदींची लाट होती ना, BJPची आणि मोदीची लाट, पण जो सर्वे दाखवत होता त्या सर्वेमध्ये पण राष्ट्रवादी हा 3ऱ्या नंबरवरती. आणि सचिन अहिर म्हटलं तर ते आपण प्रायोरिटीने फर्स्ट नंबर दाखवत होतो व्यक्ती म्हणून. म्हणून मी माझं कॅम्पेनिंग पण चेंज केलं की वरळीचा भाऊ, आपला भाऊ, हे ते असं तसं सर्व केलं. तरी मग तो ऑप्शन होता, पण मी तो ऑप्शन नाही घेतलं. ज्यावेळी 2019ला आदित्यजीने हा प्रस्ताव ठेवला तसं केलं. आणि आज तीच भूमिका आज माझी आहे. त्यावेळी मला लोक काय म्हणायचे, अरे काय सचिन भाऊ, ते पवार साहेबांबरोबर बसणारा माणूस हा कालच्या पोराच्या मागे फिरतोय. मी कधीच केलं नाही. मी त्यांना त्यावेळी नेता म्हणून सांगितलं. ते वयाने मायाशी लहान असते तरी देखील तो मान सन्मान देऊन, खांद्याला खांदा लावून त्यांचं फिरणं, बरोबर त्यांना मदत केली आणि निवडून येण्यामध्ये आपण भूमिका घेतली. पण मग तुम्हालाही तसाच मान मिळाला? तुम्ही म्हटलात की मी एवढा सिनियर असून पण वयाने कमी असेल. बघा, मान नाही मिळाला. नाही, मान नाही मिळाला असं अजिबात मी चुकीचं बोलणार नाही. त्यांनी तो मान सन्मान दिला, तो विश्वास पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती दिला. पण मी ॲज अ क्रिटिक म्हणून ज्यावेळी त्यांना काही गोष्टी सांगतो, आपण हे केलं पाहिजे, हे केलं, ते मान्य करायचे, पण त्याच्यानंतर कुठे जर जाऊन थांबायचे. पण ही तक्रार खूप जणांची असते की आम्ही सांगायचो, ते ऐकून घ्यायचे, पण इम्प्लिमेंट करायचं नाही. हे नेहमी होतं. कसं असतो, प्रत्येकाची काम करण्याची एक शैली असते किंवा त्यांना त्यांच्या मनामध्ये काही इतर गोष्टी असू शकतात. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं काय, तो लेगेसी एक बर्डन, मी बर्डन हा शब्द यासाठी वापरतोय का तो असतोच ना आपल्यामध्ये, की आपण अनेक वेळा माझा असा अनुभव राहिलेला आहे की मी बोललो, फक्त साहेब आपण फिरलं पाहिजे, लोकांमध्ये जायला पाहिजे, आपल्याला 2 पैसे खर्च करायची गरज नाही. कार्यकर्ते फाटले तुटलेले का होईना, ते जिंदाबाद मुर्दाबाद विरोधकांचा जिंदाबाद आपल्या करायला तयार आहे, पण तिथपर्यंत पोचण्याची गरज आहे. ते नक्कीच आपण नकारू शकणार नाही की त्यांनी करता आलं असतं. तर कारण कसं आहे, शेवटी उद्धव साहेबांना किती जरी झाले तरी पुढच्या 5-10 वर्षामध्ये मर्यादा आहे. पण आदित्यजींना खूप 20-30 वर्षामध्ये पुढच्या काळामध्ये जर राजकारण करायचं असेल तर स्वाभाविकच आहे. आणि हे मी क्रिटिक या अर्थाने, चांगल्या अर्थाने हे आम्ही बोलत होतो. पण मग हेच तर ते खासदार म्हणाले की ठीक आहे, उद्धव ठाकरे फिरू शकत नाही, त्यांना मर्यादा आहेत, पण त्यांच्या प्रकृती मधल्या काळामध्ये त्यांच्या प्रकृतीच्या काही अडचणी झाल्या तरी ते फिरत होते, पण तरी त्याच्याऐवजी आदित्य ठाकरेंनी फिरायला पाहिजे, हेच तर ते खासदार म्हणतात. तुम्ही पण तेच तर म्हणताय. नाही, आदित्यजी फिरत होते, पण मी जसं म्हटलं, फिरण्यामध्ये आणि लोकांमध्ये जाऊन बसून म्हणजे काय, मला कळत नाही. म्हणजे बघ आता नाही, जसं उदाहरण की नाशिकला गेले, BLAची मीटिंग झाली, पुण्याला गेले. माझी अशी अपेक्षा आहे किंवा सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे किंवा कार्यकर्त्यांची की त्यांनी त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं पाहिजे. अर्थात त्यांनी BLO बरोबर प्रत्येकाशी केलं, पण मी जनरली म्हणतो, जसं आज मी तिकडे संपर्क प्रमुख आहे, संपर्क नेते म्हणून संजय राऊजी आहेत, त्यांनी विश्वास आमच्यावरती ठेवलंच पाहिजे, आम्ही करतो. पण त्यांचा इंटरॅक्शन मी असा राज्याचा म्हणतोय, तो डायरेक्टली जो व्हायला पाहिजे. ते दुर्दैवाने म्हणजे आज जिल्हा प्रमुख डायरेक्ट साहेबांना फोन केलं तर ते घेऊ शकतील, अशी परिस्थिती तरी देखील मला म्हणजे जाणवली नाही आहे. काही लोक